फोक लोक 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 एक नंबर आयुष्यात मी असलं गाणं कधी ऐकलं कंटिन्युअस गुजबन्स गेलेले आहेत. लास्ट 10 ते 15 मिनिट अंगावर असा काटा गेलेला नाही आहे. टोटली वर्थ इट. आलेल्याचा खूप फायदा झालाय. एव्हरीवन शुड टेक एक्सपिरियन्स ऑफ दिस. मला वाटतं की खरा जो मराठीचा सुवर्ण काय आहे तो म्हणजे की हाच आहे. एवढी तरुण मुलं आणि त्यांना लोककलेचा एवढा ध्यास आहे आणि प्रत्येकाने इतका डेडिकेटेडली परफॉर्म केलेला आहे. सगळे वाद्य, सगळे स्टेज परफॉर्मन्सेस, देहबोली, प्रतिम शो हा कोणीच चुकवू नये. प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे. असं नाही म्हणणार की अनएक्सपेक्टेड होतं. ही गर्दी बघूनच सगळे शॉक आहेत आणि हा जो प्रतिसाद आहे तो म्हणजे कमाल आहे लोकांचा. या प्रतिसादानंतर तर असं वाटतंय की महाराष्ट्रातच नाही तर भारतात किंवा जगात कुठेही जरी आपले जिथे जिथे मराठी लोक असतील आणि जे नॉन मराठी असतील त्यांना पण हा कार्यक्रम नक्की बघायला पाहिजे. अतिशयच केली होती पूर्ण धारण गेलो आम्ही. महाराष्ट्राची संस्कृती, आपली मराठी भाषा आणि मराठी ज्या लोककला आहेत त्या त्यांनी खूप छान सादरीकरण केलं. मराठी लोककला जिवंत ठेवणारा हा अप्रतिम कार्यक्रम. आजचा जरी हा 103वा कार्यक्रम असला तरी तो 1003 पर्यंत लवकरच जाईल अशी शुभेच्छा. बेंगलोरमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम एकदम अतिशय उत्तम था. आम्ही पुन्हा एकदा राडा करू. पुन्हा एकदा आपल्या मराठीचा इथं बेंगलोरमध्ये आपण 100% पुन्हा एकदा राडा झालाच पाहिजे. काही जगात भारी फक्त मराठी. लोक नावाने